मंडळाला चांगलं काम करतात आणि ही अशी व्यक्ती आज या पेडांबे प्रीमियमच्या माध्यमातून भेटली. जर ही स्पर्धा झाली नसती तरी अशी व्यक्ती भेटले नसत्या. खरोखरच आज आमच्या गावावरून देखील काही वरिष्ठ लोक आलेत, त्यांचंही अभिनंदन करतो. खरोखर आज आम्हाला सपोर्ट करण्यासाठी या गावावरून देखील आलेत. खरोखर धन्यवाद पेडांबे क्रिकेट मंडळ, मला बोलण्याची संधी दिलीबद्दल आभारी आहे. थँक्यू दादा, व्हेरी वेल सेड. आणि नक्कीच ब्रीथ आपल्या स्पर्धेचं नक्कीच माझं गाव आणि माझा अभिमान. आणि बघा मैदानात मेगा फायनलची मॅच सुरू झाली. एकच जल्लोष देखील पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती प्रवीण देखील बरसतोय, थांबायचं नाव घेत नाहीये. पहिल्याच बॉलवर आलाय दणदणीत षटकार. संदेश वरवटकर यांना देखील विनंती करतो. संदेश आपण देखील या. गुणलेखकाची भूमिका ही किती महत्वाची असते, खूप महत्वाची भूमिका असते. तर संदेश आपण देखील जॉईन करा. पुढचा बॉल यावी देखील बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्कोर करण्याचा प्रयत्न. 30 सर्कलला क्रॉस केलाय. रेस लागली आहे, दोन खेळाडूंनी चेंडू मध्ये रेस लागली आहे आणि रेस जिंकली आहे चेंडूने. दुसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार. 2 चेंडू 10 धावा धावफलकावरती. संदेश आहे साहेब, आपल्याला देखील विनंती आहे. जीवन साहेब आपण देखील या. जीवन वरवटकर साहेब कुठे असेल आपण देखील या. आपला देखील आपण इथे यथोचित सन्मान करणार आहोत. 2 चेंडूंनी 10 धावा झाल्यात धावफलकावरती. पुढचा बॉल यावी चेंडू हवेमध्ये असणारे खेळाडू तैनात. एक ट्रॅप आहे, जेल होतोय का कंप्लीट. इथे कॅच सोडली आहे. ही कॅच सोडली आहे की ही बरसणारी बॅट जी बरसणार आहे, ही मेगा फायनलची तिकीट, ही मेगा फायनलची जमणारी ट्रॉफी सोडली आहे आपण. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. आणि येस, कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच आपण परिवर्तन करणार आहोत. ऐकणार आहोत आपण आपले प्रसन्नजी चव्हाण सरांना. प्रसन्न चव्हाण सर म्हटलं की क्रीडा क्षेत्रातील एक नामवंत समालोचक, ज्यांच्या आवाजाने आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध त्यांनी केलंय. ओव्हर टू यू प्रसाद सर. थँक्यू सो मच. आपण आता एक विशेष कार्याकडे वळणार आहोत. जे 4 संघ आपल्याला प्लेऑफ्स मध्ये पाहायला मिळत नाहीयेत, त्यांच्यामध्ये आपण लॉट्स करणार आहोत. 8वा 7वा 6वा आणि 5व्या क्रमांकासाठी लॉट्स केले जातील. मी विनंती करतो, परील 11 संघाचे अभिमध्ये उपस्थित आहेत. जेपी 11 संघाचे देखील खेळाडू उपस्थित आहेत. एसएसबी पॅकर्स अरविंद मध्ये, एसएसबी पॅकर्स अरविंद मध्ये आपण देखील उपस्थिती दाखवावी. रुद्र अँड विदित फायटर्स आपण देखील उपस्थिती दाखवावी. रुपेश मध्ये या सर्वांना मी विनंती करतो आपण उपस्थिती दाखवायची आहे. परी 11 जेपी 11 संघाचे एक खेळाडू उपस्थित आहेत. एसएसबी पॅकर्स आणि रुद्र विदित फायटर्स दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर उपस्थित नाही आहेत. एसएसबी पॅकर्स उपस्थित आहेत. रुद्र विदित फायटर्स, रुद्र विदित फायटर्स. चला सर्व आहेत, तर सरांच्या उपस्थितीमध्ये आपण शफल करणार आहोत. 5 6 7 8 ज्याला चिठ्ठी लागेल तो क्रमांक त्यांचा. परी 11 संघ 5व्या क्रमांकाचा मानकरी. रुद्र अँड विदित फायटर संघ 6व्या क्रमांकाचा मानकरी. जेपी 11 7व्या क्रमांकाचा मानकरी आणि एसएसबी पॅकर्स 8व्या क्रमांकाचा मानकरी. हॅलो हॅलो, चेक चेक चेक. काय स्कोर आहे संदेश? धाव झाल्यात 19 धाव फलकावरती.
तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो. धावसंख्या 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा फलकावरती. चला थोडस स्पीडअप करायचं. भरत बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. पेडंबे किंग्स, पेडंबे लायन्स हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस स्ट्रोक फसलाय. डाऊन द बॉल कॅच ची संधी. कॅच अवघड असते. ऊन समोर आहे आणि आता उद्या स्वेलिंग होईल, कारण ज्या वेळेस त्याला बॉल लागतो त्यावेळेस अगदी असं काहीतरी होतं. मला काल लागलंय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल. एका धावेने पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. ज्यावेळेस असं लागतं तर बॅटिंग करायला देखील हिम्मत होत नाही. ऑन साइडला वळवला. स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॅटर रितेशच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड खणखणीत षटकार. 6 धावा. स्विचिट अटेम्प्ट होता मात्र मैदानावरती नॉट बॉल ची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला 26 पाहायला मिळते. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सचिन दादांचं मी कौतुक करेल. एक दिवस आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली. या मागोमाग 3 महिन्या पहिले आम्हाला सूचना दिली होती दादांनी की 26 एप्रिल तारीख लक्षात ठेव, तुला यायचंय, आणि नक्की आम्ही आलो. 27 यस 27 26 27 दोघांमध्ये एक चालू होता शनिवार रविवार. मात्र 27 एप्रिल तारीख डन झाली आणि आता स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतो. बॉल निघून चाललाय बाउंड्री बाहेर. अजून एक दमदार स्ट्रोक. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. चौकार आलाय. धावसंख्या फलकावरती फ्लाय होत असताना 30. बघा रोशन सारखा बॅटर मैदानावरती खेळतोय तर त्याच्या विरोधामध्ये ज्यावेळेस तुम्ही धावा बनवाल तुम्हाला इतक्याच धावा बनवायला लागतील, नाहीतर रोशन वरद तुम्हाला पहिल्याच इनिंग मध्ये कुठेतरी थोडस बॅकफुट वरती टाकतील. वरदने 11 धावा आतापर्यंत. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड. धावसंख्या 31. 31 या आकड्यावरती पाहायला मिळेल. स्ट्रोक जबरदस्त. हेलिकॉप्टर उडवला. लँड होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक रितेशच्या बॅट मधून. हा अजून एक दमदार षटकार. थँक्यू सो मच इझो. 37 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 37 ऑन द बोर्ड. अजून एक मात्र चेंडू हवेमध्ये असेल. मैदानावरती कॅच झाली. ड्रॉप. एक धाव झाली कंप्लीट. रितेशची कॅच सोडली. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 38 38 या आकड्यावरती. 38 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडस स्पीडअप करणं इथून देखील बंधनकारक असेल. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती 38 झालेत. निकलस पुरनची विकेट गेली आहे. क्या बात आहे. तेव्हा अजून एक आहे. पुरन आहे. आता उरण मार्च राहिलंय.
आहेत अजून भरपूर आहेत. अजून एक आहे ना रिषभ पंत, ते कधी चालेल काही सांगू शकत नाही. पुरण गेला बरं वाटलं जरा. चला 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचले 38. बॉलरचं नाव सांगायचं आहे आमच्यापर्यंत. अभिषेक पाहायला मिळतील. अभिषेक पाहायला मिळतील ओव्हर नंबर 3 मध्ये. कशा प्रकारची कामगिरी असेल हे बघणं तितकंच महत्वाचं आहे. चला थोडस स्पीडअप करायचं. रितेश 8 चेंडू 25 धाब्यांवरती खेळतोय. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग मैदानावरती करत असताना अगदी रोशनला तोडेच तो उत्तर. ऑन साइडला वळवलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट म्हणजे स्लॉक स्वीप मारली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. ही चूक आहे, कारण इथे 2 धाब्यांपेक्षा असा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आलाय जो खेळाडू मैदानावरती जर जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड वरती राहिला धाबा भरपूर बनतील. धावसंख्या 40 धाबा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक. 40 धावा या फलकावरती आणि अजून एक हॅमर करत असताना स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन मात्र डीप मध्ये फिल्डर असतील मैदानावरती. कंप्लीट होत असताना सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. फलंदाज बाद. विकेटचं पतन. 41 या आकड्यावरती गडी गमावलाय पहिला डीजे. काय गोलंदाजी करतोय. ये हमने छुपा के रखा था म्हटलं जातं ना. अपना एक का तभी दिखाओ सामने वाला बादशाह दिखा. आणि काय सुरेख कामगिरी केली. आम्ही त्याला बॉलर म्हणून घेतला होता, कोणाला माहिती नव्हता. बॅट्समन म्हणून विचार करतायत. तो बॉलर आहे जो बॅटिंग करतो. धावसंख्या फलकावरती 41. 2 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमा पलीकडे. षटकार. 6 धावा. शिल्लक पाहायला मिळतो. बी वरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय. अजून एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमा पलीकडे. बॅक टू बॅक सेकंड एरर. दुसरा कणकणीत रितेशच्या बॅट मधून षटकार. टॉप 4 मधूनच द्यायचं का? टॉप 4 का 2? ठीक आहे. ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट आहेत. रितेश थकलाय. रितेश मैदानावरती मेहनत भरपूर करतोय. 56 धावा फलकावरती. 57 धाव्यांची गरज. 57 धाव्यांची गरज आहे. 57चं टार्गेट. 57 धाव्यांची गरज. हा तूच जा आता ओपनिंगला. 2 ओव्हर मध्ये मॅच संपव. कोच. जे सर्व वरिष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक आहेत त्या सर्वांना विनंती असेल आपण ज्या खुर्च्या दिल्यात त्यांच्यावरती बसून घ्यायचं.
आदरणीय प्रकाशी मते साहेबांना विनंती असेल, मामा प्लीज आपण बसून घ्या. प्रकाशी मते साहेब आणि सर्व प्रतिष्ठित आणि त्याच्या सोबतीला ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील साहेब, किसनजी कांबळे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील बसून घ्या. पुढे खुर्च्या दिल्यात. बबनजी मते साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील बसून घ्यायचंय. धावसंख्या फलकावरती 56-57 धावांची गरज. स्पीड अप करायचं प्लीज, रिक्वेस्ट असेल. चला पेडांबे किंग्स, पेडांबे लायन्स. अमितजी वेलोंडे साहेबांना देखील विनंती आपण देखील पुढे येऊन बसून घ्या. सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती असेल आपण बसून घ्यायचं पुढे. अमितजी सुरुवे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील बसून घ्या. आदरणीय अमितजी सुरुवे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील बसून घ्यायचं. चला बॅटिंग टीम प्लीज लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे. फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या. रुद्र विदित फायटर संघ त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळाले 5, 6, 7, 8 नंबरचे सर्व संघ त्यांच्यामध्ये आपण लॉट्स केले, ज्यामध्ये परी 11 संघ आपल्याला 5व्या क्रमांकाचा मानकरी संघ पाहायला मिळाला. आय थिंक रुद्र विदित फायटर्स हा संघ 6व्या क्रमांकाचा मानकरी, त्यानंतर 7व्या क्रमांकाचा मानकरी JP 11 आणि 8व्या क्रमांकाचा मानकरी SSV पॅकर्स, असे 8ही संघ पाहायला मिळाले. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग देखील लावून घ्यायची आहे. अंधाराचं सावट पडेल त्या अगोदर आपल्याला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. ही नम्रतेची सूचना, नम्रतेची विनंती असेल. 57 धावा, 57 धावांची गरज. विजयाचं हे समीकरण पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 57 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. पेडांबे लायन्स विपक्ष भीम वॉरियर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट. दोन विकेट दोन्ही मोठे मासे, शार्क मासे. मग भाई तो चालला तर तुम्हाला सांगतो शार्क नाही तर तो सर्वात मोठी सर्वात जास्त भूमिका लागली. चला स्पीडअप करायचंय. दोन्ही संघ 57 धावांची गरज आहे. 18 चेंडू 57 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. प्रति षटका मागे जर विचार केला तर मला वाटतंय 19.00 ची आस्किंग गती जी मात्र मेंटेन करावी लागेल. 19.00 ची आस्किंग गती आहे. चला थोडस स्पीडअप करायचंय. अंधाराचा सावट देखील पडू शकतो. आपण मागील वर्षी देखील पाहिलं होतं. ऊन असतो आणि अचानक अंधार पडतो, ही या मैदानाची ओळख आहे. त्या अंधारामध्ये तुमच्यावरती बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडेल, म्हणून तुम्हालाच बॅटिंग करताना थोडीशी बॅकफुट वरती संघाला जाऊ शकतो आपण, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर प्रवीणला आपण पाहू शकतो. 18 चेंडू आणि विजयासाठी 57 धावांची आवश्यकता. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. ओलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण, स्ट्रायकिंग एंड वरती रोशन. ऑन साइड ला वळवलाय डीप मध्ये फिल्डर. कॅच ची संधी, कॅच कंप्लीट. क्या बात है, जबरदस्त झेल. या मॅच ची गोल्डन विकेट झाली कॅरी. रोशनच्या खेळीचा अंत. रोशन बॅक टू दी पवेलियन. हे गौतमी पाटील.
पहिल्या बॉल वरती रोशनची महत्वाची विकेट झाली आहे कॅरी. ही कॅच नाही मित्र, ही मॅच तुम्ही पकडली आहे आणि काय कॅच पकडली आहे. जबरदस्त झेल रोशनच्या खेळीचा अंत. मात्र क्रिकेट आहे, धावसंख्या अजून देखील बनू शकते, मॅथमॅटिकली पॉसिबल आहे. तर मात्र सध्याच्या स्थितीला देखील तुम्ही धावा बनवू शकतात. नवीन बॅटर विहान पाहायला मिळतील. भरत आणि विहान हे दोन खेळाडू आहेत. विहानकडे लेदर बॉल क्रिकेट खेळायचा दांडगा अनुभव आहे, असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. ऑन साइडला वळवलाय, पंचांचा इशारा नो बॉल, नो वरती आलाय. चौकार नशिबाच्या 5 धावा. रुपाई न देखना चिकना चिकना और विकेटची प्राप्ती झाली होती, मात्र त्यानंतर नो बॉल वरती चौकार आला. आता 5 धावा फलकावरती आहेत. 52 धावांची आवश्यकता, 17 चेंडू आणि 52. मात्र रोशनची विकेट गेली आहे. आता मैदानावरती विहान आणि वरद या दोन खेळाडूंना चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. बॅटची एज मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. एक गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे बघा, जे LED स्टंप आहेत त्यांना कोणी हात लावणार नाही. स्टंप पण आहेत, बेल्स पण आहेत. भाई खर्चा किया है, खर्चा किया भाई, तेरे को नहीं मालूम. ये आयोजन बहुत बढ़िया है, खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. शिस्तबद्ध नियोजन. ऑन साइडला वळवला, हा पंप जॅक करत असताना मिडॉन मध्ये झाली मिस्टेक, सिंगल कंप्लीट झाली. बॅकिंग फार चांगली, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. पंचांकडे अपील करण्यात आली आहे, पंच निर्णय कळवतील. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे असा पंचांनी निर्णय कळवलाय. फलंदाज नॉट आउट, 2 धावा कंप्लीट. बघा एक गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, जे LED स्टंप आहेत त्यांना हात लावणार नाही. जर हात लावले 2,000 मायनस. एक स्टंपला हात लावला 2,000, 2 स्टंपला 4, 3 स्टंपला 6. आता बिंदास हात लावा. ऑन साइडला वळवलाय, मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव झाली आहे कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी आहेत. प्रवीण पिडांबे लायन्स. आज संघ सध्याच्या स्थितीला थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता, मात्र इथे चौकार देखील येऊ शकला असता. डॉट बॉलची समाप्ती होती. बघा मिड विकेट मध्ये फिल्डर आहे, स्क्वेअर लेग अख्खा खाली आहे, फाईन लेग मध्ये देखील फिल्डर नाही आहे. लॉंग लेग तर संपूर्ण रिकाम आहे. त्यामुळे जर तिथून बॅटची एज लागली असती 100% मिनिमम 4 धावा तरी मिळाल्या असत्या. धावसंख्या फलकावरती 8. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज प्रवीण तयार. यावेळेस हॅमर करायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे, ड्रॉप, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 10. विजयासाठी अजून देखील 47 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू 47 धावा. स्पीडअप करायचंय फिल्डिंग टीम. फिल्डिंग टीम प्लीज रिक्वेस्ट असेल भीम वॉरियर्स, थोडस स्पीडअप करायचं. 12 चेंडू विजयासाठी 47 धावेंची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती हरितेश पाहायला मिळेल. बॅटची एज, पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मिळेलची मात्र सध्याच्या स्थितीला सिंगल. धावसंख्या फलकावरती 9 आपल्याला पाहायला मिळेल.
माफ करा 11 धावा. यावेळेस ऑन साइडला वळवलाय स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा असेल मिनिमम चौकार. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या फलकावरती 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 57 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 15 झाली आहे. 10 चेंडू 42 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. दहा चेंडू 42 धावांची आवश्यकता. साईडला वळवायचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय. कीपर बीट झाले. फायनलिंगला बॉल ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 या आकड्यावर. 9 चेंडू 41 धावांची आवश्यकता. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. देखील 37 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 37. अजून एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल निघून चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक खणखणीत चौकार. चोवीस धावा फलकावरती. 7 चेंडू 33 धावा. आम्ही मॅच जिंकताना पाहिल्यात. 8 चेंडू आणि 38 धावांची गरज असताना मावाळे बी विरुद्ध गोठेगर्भ अशी मॅच होती. 2 चेंडू राखून तो सामना जिंकला गेला होता. त्यामुळे या देखील धावा बनू शकतात. मात्र त्या मॅच मध्ये 2 नो बॉल वरती 2 षटकार आले होते. वियांसाठी हा बॉल रितेशचा जबरदस्त पाहायला मिळाला. अगदी खोलवर टप्प्याचा होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल आणि झाली आहे मिस्टेक. याला म्हटलं जातं विनाश काले विपरीत बुद्धी. धावा जास्त आहेत म्हणून काय झालं. आता इथे मिळतील अजून धावा. नेमक्या किती धावा आहेत. 5 की 4 की 6. पहिला रन झाला, दुसऱ्या रनला थ्रो केलाय म्हणून विचारलं. मग तेच बोललो म्हणून बोललो 5 की 6. रन किती आहेत ते विचारा आधी. 6 धावा आहेत. त्यामुळे धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. 6-27. 6 चेंडू 27 हे समीकरण पाहायला मिळेल. चला थोडस स्पीडअप करायचं. इथून जर 1-2 वरती जर मॅच झाली तर मात्र हा थ्रो आठवेल. आहे मैदानावरती. 1 धाव झाली कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आय थिंक सो. येस. 5 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 4 मोठे फटके, 4 षटकार आणि 1 डबल अशी आवश्यकता. किंबहुना 3 षटकार 2 चौकार. त्यामुळे चांगला बॉल आहे. 4 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. अभिमते सर. येस. 4 चेंडू 26 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी टीम पेडांबे लायन्स या संघाला
यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे ड्रॉप आणि मैदानावरती 1 धाव झाली आहे कंप्लीट. 3 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 25 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस देखील चेंडू बॉडीला आढळला ब्रश होत असताना आपल्याला पाहायला मिळेल सिंगल. 2 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता. लॉंग ऑनच्या दिशेला ट्रॅव्हल झालाय. डीजे मास्टर आपण रेडी राहायचं आता. रेडी राहा. 1 चेंडू आणि विजयासाठी अगदी 23 धावांची आवश्यकता आहे. सकाळच्या सत्रामध्ये 8 संघांचा समावेश होता. त्यापैकी जवळपास 7 संघांचा गाशा गुंडाळला गेलाय आणि आता मेगा फायनल मध्ये आपल्याला चॅम्पियनशिप कुठल्या संघाच्या दिशेला जाणार आहे हे कळून चुकलंय. सकाळच्या सत्रामध्ये 8 संघांचा समावेश, 7 संघांचा गाशा गुंडाळला गेलाय आणि त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपल्याला मिळालाय. चॅम्पियन इज द चॅम्पियन. भीम वॉरियर इज द चॅम्पियन. एडिशन क्रमांक 2 20-25 चा सेशन आणि या 20-25 च्या सेशनचा चॅम्पियन संघ आपण पाहू शकतो भीम वॉरियर्स.